रामकृष्ण हरी मंडळ श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करत असताना जी पूजा मांडणी केली जाते तर ती अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पुस्तकात सांगितलेल्या रीतीप्रमाणे ही पूजा मांडणी कशी करावी याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। श्री महालक्ष्मीची कृपा लाभावी व सुख शांती धन कीर्ती वैभव ऐश्वर्य संतती इत्यादीचा लाभ व्हावा। आपल्या घरी महालक्ष्मीचा सतत वास राहावा व संसार सुखाचा व्हावा म्हणून हे व्रत केलं जातं। हे व्रत जोडीने देखील करता येतं। मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताची सुरुवात करावी आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये जमले नाही तर कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करावी व 8 गुरुवार व्रत करून 8व्या गुरुवारी उद्यापन करावं। कोणी कोणी 1 महिन्याप्रमाणे हे व्रत वर्षभर देखील करतात। मात्र मार्गशीर्ष महिन्याचे व गुरुवारचे महत्त्व हे विशेष आहे, कारण की मासानं मार्गशीर्षम असं भगवद्गीतेत सुद्धा म्हटलं आहे। सर्व मासामध्ये मार्गशीर्ष हा महिना भगवान श्रीहरी विष्णूंना अतिप्रिय आहे। त्यासाठी या महिन्यामध्ये भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीची देखील आराधना केल्याने आपला संसार हा सुखाचा होतो। गुरुवारी सकाळी आपल्याला स्नान करून तन मन स्वच्छ करून शुचिर्भूत होऊन पूजाविधी करायचा आहे। सकाळी उपवास करायचा आहे। दिवसभर केळी दूध फळे असा आहार घ्यावा। मात्र उपाशी राहू नये। दिवसभर उपवास करून संध्याकाळी देखील आपल्याला हा उपवास सोडायचा आहे। काही आकस्मिक अडचण आल्यास पूजा आरती दुसऱ्याकडून करवून घ्यावी। उपवास मात्र आपण स्वतः करावा। या पूजेसाठी जास्तीचं काही किंवा जास्त भाग असं काही साहित्य लागत नाही। अगदी साधे सोपे साहित्य या पूजेसाठी लागतं। त्यामध्ये 5 झाडांची फळझाडांची किंवा फुलझाडांची डहाळे किंवा प्रत्येकी 5-5 पाने घ्यायची आहे। देवीसाठी गजरा तुम्ही घ्यायचा आहे। त्यानंतर या पूजेमध्ये महालक्ष्मीची गणपतीची मूर्ती तुम्ही ठेवू शकता किंवा कलश स्थापना नुसती केली तरी सुद्धा चालेल। लक्ष्मीकारक वस्तू जसे की दक्षिणावर्ती शंख असेल कवड्या असेल श्रीयंत्र असेल कमळगट्ट्याची माळ असेल त्या तुम्ही पूजेमध्ये वापरू शकता। पंचामृत हळदी कुंकू धूप दीप कापसाचं वस्त्र 1 श्रीफळ त्यानंतर विड्याची पाने 1 विड्याचं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे। विडा मांडण्यासाठी खारीक खोबरं हळकुंड सुपारी 1 रुपयाचं नाणं कळशामध्ये घालण्यासाठी सुपारी 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे। थोड्याशा दुर्वा घ्यायच्या आहे। त्यानंतर आपण ओटीचं साहित्य घ्यायचं आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ब्लाउज पीस हळकुंड खारीक खोबरं सुपारी घ्यायची आहे। अक्षदा घ्यायच्या आहे। त्यानंतर एखादं फळ त्यानंतर सौभाग्यवान महालक्ष्मीच्या व्रतकथेची पोथी घ्यायची आहे। महालक्ष्मीचा फोटो तुम्ही घेऊ शकता। नैवेद्यासाठी 5 फळे लागतात। तुम्ही 5 फळे आणायची आहेत। यानंतर कलश लागणार आहे। स्वच्छ पाणी अभिषेक केलेलं पाणी काढण्यासाठी एखादं मोठंसं भांडं घ्यायचं म्हणजे आपल्याला पूजा करत असताना उठावं लागणार नाही। ही पूजा करण्यासाठी ब्राह्मणाची किंवा गुरुजींची आवश्यकता नाही। आपणच मनोभावे ही पूजा करायची आहे। पूजा करत असताना पूजेचं तोंड पूर्वाभिमुख म्हणजे पूर्वेकडे किंवा उत्तराभिमुख म्हणजे उत्तरेकडे असावं। पूजेची जागा शक्यतो गाईच्या शेणाने सारवावी। फरशी असल्यास ओल्या फडक्याने पुसून घ्यावी। त्यानंतर रांगोळीने स्वस्तिक हे चिन्ह काढून त्यावरती लक्ष्मीची पावले काढावी। त्यावरती हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून भूमिपूजन करून नमस्कार करावा। त्यानंतर पूजेला सुरुवात करावी। यानंतर आपण सर्वात आधी आचमन करून घेणार आहोत। तर त्यासाठी डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे। ओम केशवाय नमः म्हणून हे पाणी ग्रहण करायचं। ओम नारायणाय नमः त्यानंतर हे पाणी प्यायचं। तिसऱ्यांदा ओम माधवाय नमः असं म्हणून पाणी प्यायचं आणि असं आचमन करून ओम गोविंदाय नमः ओम विष्णवे नमः असं म्हणून 2 पळ्या पाणी तामणामध्ये सोडायचं आहे। यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि पूजेला सुरुवात करायची आहे। सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे, कारण की आपण कोणतीही पूजेची सुरुवात ही दिवा लावून केली जाते। कारण की दिवा आपल्या पूजेचा साक्षी असतो। आपण जी केलेली पूजा आहे तर ती देवापर्यंत पोहोचवण्याचं काम दिव्याचं असतं। त्यासाठी सर्वात आधी दिवा लावून घ्यावा। बरेच जण काय करतात सर्वात शेवटी दिवा लावतात, परंतु तुम्ही कोणतीही पूजा करत असाल तर पहिल्यांदा दिवा लावून घ्यावा। सर्वात आधी दिवा लावणार आहोत। तुम्ही शक्यतो समईचा वापर करा, कारण की आपण ही जी काही पूजा व्रतवैकल्य करतो किंवा लक्ष्मी स्वरूप जी काही पूजा करतो त्यामध्ये शक्यतो समईचा वापर करावा। समईमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो आणि अशा पूजेसाठी समई वापरली जाते। थोड्याशा अक्षदा घालायच्या आहेत। अक्षदांचा आसन ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती समई किंवा निरांजन ठेवायचं। निरांजनाला देखील हळदी कुंकू पुष्प अक्षदा वाहून नमस्कार करायचा आहे।
इथे मी खाली समया ठेवलेल्या आहेत, तर तुम्ही खाली देखील समया ठेवत असाल तर चौरंगाच्या बाजूला तरी देखील त्याच्या खाली एखादं विड्याचं पान ठेवा किंवा कोणत्याही झाडाचं पान ठेवा किंवा एखादी प्लेट ठेवून त्यावरती तांदूळ ठेवून त्यावरती समई लावली तरी सुद्धा चालेल। परंतु समई किंवा दिवा जमिनीवरती लावू नका, कारण की दिव्याला आसन हे लागतं, आसनाशिवाय दिवा ठेवला जात नाही। तांदळाची एक छोटीशी रास घालायची आहे, त्यावरती महालक्ष्मीचा फोटो आपण ठेवणार आहोत। राशीवरती हळदी कुंकू व्हायचं आहे। इथे मी असा महालक्ष्मीचा फोटो माझ्याजवळ होता तर तो ठेवणार आहे। तुमच्याजवळ महालक्ष्मीचा फोटो असेल तर तुम्ही ठेवू शकता, तर किंवा तुम्ही मूर्ती ठेवली तरी सुद्धा चालेल, किंवा आपलं जे महालक्ष्मीच्या व्रताचं जे पुस्तक असतं त्या पुट्ट्यावरती महालक्ष्मीचा फोटो असतो तर त्या ठिकाणी तो तुम्ही फोटो ठेवला म्हणजे ते पुस्तक जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल। फोटोवरती फुलाने पाणी शिंपडायचं, त्यानंतर आपण फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा, हळदी कुंकू लावायचं आहे, कापसाचं वस्त्र घालायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत आणि फूल देखील व्हायचं आहे। अशा पद्धतीने महालक्ष्मीची पूजा करणार आहोत। महालक्ष्मीची पूजा करत असताना तुम्हाला महालक्ष्मीचा जो कोणताही मंत्र येईल त्या मंत्राचा जप तुम्ही करू शकता, कारण की मुख्याने पूजा करू नये त्यासाठी तुम्हाला येईल ते मंत्र तुम्ही म्हणू शकता। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या गायत्री मंत्राचा जप करावा, किंवा ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः या महालक्ष्मीच्या कमलात्मक मंत्राचा देखील जप करू शकता। जे तुम्हाला शक्य नसेल तर ओम श्री महालक्ष्मी नमः असं म्हटलं तरी सुद्धा चालेल। यानंतर आपल्याला एक कलश घ्यायचा आहे, कलशाच्या गळ्याला लाल धागा गुंडाळून घ्यायचा, त्यानंतर या कलशावरती आपल्याला ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे, 4 बिंदू देखील द्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला कलशावरती 8 ठिकाणी हळदी कुंकवाची बोटे उठवायची आहेत। 8च बोटे का तर आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मीचा वास राहावा। लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नसून सुख शांती समाधान ऐश्वर आयु आरोग्य आहे, त्यासाठी आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मीने वास करावा यासाठी 8 हळदी कुंकवाची बोटे उठवावी। तांदळाच्या राशीवरती तुम्हाला हा कलश ठेवायचा आहे। तांदळाच्या राशीवरती हळदी कुंकू वाहावे, शक्य झालं तर तांदळाच्या राशीने स्वस्तिक हे चिन्ह काढा किंवा अष्टदल कमल काढा। अष्टदल कमल माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे, शक्य झाल्यास अष्टदल कमल काढण्याचा प्रयत्न करा। कळशाच्या गळ्याला येईल इतपत पाणी घातलेलं आहे, त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी कुंकू, दुर्वा वाहिलेल्या आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 5 फळझाडांच्या किंवा फुलझाडांच्या पत्री घालायच्या आहेत। त्यापैकी 5 झाडांची जर पत्री तुम्हाला नाही मिळाली तर तुम्ही शहरी भागामध्ये जर राहत असाल तर आंब्याचा आणि जास्वंदीचा ढाळा तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर उरलेली तुम्ही फळ किंवा फुलझाडांची घ्या, किंवा एकाच झाडाची तुम्ही अनेक ढाळे घेतले तरी सुद्धा चालेल। त्यावरती श्रीफळ ठेवायचं आहे, शेंडीवरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने ठेवायचं। त्यानंतर आपण कापसाची वस्त्रमाळा देखील घालायची आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे, त्यानंतर 1 फूल देखील व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत। अशी कळशाची पूजा आपण करून घ्यायची आहे। इथे मी गजरा आणला होता तर तो देखील महालक्ष्मीला आणि कळशाला अर्पण करायचा आहे। शक्यतो गुरुवारच्या दिवशी महालक्ष्मीला तुम्हाला मिळेल तसा गजरा अर्पण करण्याचा प्रयत्न करावा। हे व्रत अगदी कोणीही करू शकतं, जसे की पुरुष करू शकतात, कुमारिका करू शकतात, या सुवासिनी स्त्रिया देखील हे व्रत करू शकतात। हे व्रत करत असताना जोडीने हे व्रत केलं जातं। पद्मपुराणामध्ये संसारी माणसासाठी हे व्रत सांगितलेलं आहे। हे व्रत करण्यासाठी दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे। उपवासामध्ये केळी, दूध, फळे तुम्हाला शक्य असेलच तर खावे। जर तुम्हाला फळे खाऊन उपवास जमत नसेल तर यावेळी तुम्ही फक्त साबुदाणा खिचडी वगैरे जे काही उपवासाचे पदार्थ खातो तर ते उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास केला तरी देखील चालेल। तामणामध्ये थोड्याशा अक्षतांचं आसन ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे। गणपती बाप्पांना पहिल्यांदा पाण्याने, पुन्हा पंचामृताने, पुन्हा पाण्याने असं स्नान घालून घेतलेलं आहे। शेवटच्या पळीमध्ये हळदी कुंकू, अक्षता, फुलांच्या पाकळ्या घालून गंधोदक स्नानम समर्पयामी असं बोलून अभिषेक घालायचा आहे। गणपती बाप्पांची पूजा करत असताना ओम गण गणपते नमः या साध्या सोप्या मंत्राचा जप करावा। त्यानंतर तामणामध्ये थोड्याशा अक्षता ठेवून महालक्ष्मीची मूर्ती ठेवावी। महालक्ष्मीला देखील पहिल्यांदा पाण्याने, पुन्हा पंचामृताने, पुन्हा पाण्याने असं स्नान घालावं। शेवटच्या पळीमध्ये हळदी कुंकू, अक्षता, फुलांच्या पाकळ्या घालाव्यात। गंधोदक स्नानम समर्पयामी असं बोलून आपल्याला स्नान घालायचं आहे। मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे। त्यानंतर 4 ठिकाणी जोडविड्याची पाने ठेवलेली आहेत, देठ देवाकडे आणि टोक आपल्याकडे अशा पद्धतीने पाने ठेवावीत। पाने ठेवल्यानंतर प्रत्येकी आपल्याला त्यावरती अक्षता घालायच्या आहेत, म्हणजे थोडं थोडं तांदूळ घालायचे आहेत। 3 ठिकाणी आपण तांदूळ ठेवलेले आहेत। त्यानंतर हळदी कुंकू व्हायचं आहे। पहिल्या
जोडविड्याच्या पानावरती आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे। गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे, अष्टगंध वाहा, गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदीचं फूल देखील व्हायचं आहे। गणपती बाप्पांना दुर्वा वाहत असताना देवाकडे शेंडी आपल्याकडे अशा प्रकारे दुर्वा व्हायचे आहेत। गणपती बाप्पांना कापसाचं वस्त्र घातलेलं आहे। नैवेद्यामध्ये भरीव पाण्याने चौकोनी मंडळ करून त्यावरती आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे। 3 वेळा पाणी फिरवायचं आहे। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असं बोलायचं आहे। अशा प्रकारे गणेश पूजन करून घ्यायचं। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्व कार्येषु सर्वदा। गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या विड्याच्या पानावरती महालक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे। महालक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करायचे, लाल फूल किंवा गुलाबाचं फूल अर्पण करायचे। त्यानंतर माता लक्ष्मीला कापसाची वस्त्रमाळ अर्पण करायचे, अक्षता अर्पण करायच्या आहेत। त्यानंतर तिसऱ्या वेळेच्या पानावरती तुम्हाला तुमच्याजवळ श्रीयंत्र असेल तर नक्की श्रीयंत्र ठेवा, नसेल काही हरकत नाही। तुमच्याजवळ असेल तर श्रीयंत्राची स्थापना तुम्ही या पानावरती करायची आहे। श्रीयंत्र ठेवून त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, कमळगट्टेची माळ, अक्षदा, फूल देखील अर्पण करायचं आहे। शेवटच्या विड्याच्या पानावरती आपल्याला एक विडा ठेवायचा आहे, त्यावरती खारी, खोबरं, हळकुंड, सुपारी, 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे। असा विडा आपल्याला पूजेमध्ये मांडायचा आहे। तर हा विडा आपण महालक्ष्मीला अर्पण करायचा आहे। यानंतर तुमच्याजवळ जर कवड्या असतील किंवा दक्षिणावरती शंख असेल, अशा काही महालक्ष्मीच्या प्रिय वस्तू तुमच्याजवळ असतील तर त्या पूजेमध्ये मांडायचे आहेत। इथे मी 11 कवड्या आणि 1 गोमती चक्र एका तांदळाच्या राशीवरती प्लेटमध्ये ठेवलेलं आहे। एका श्रीयंत्राला आणि कवड्याला देखील आपण पंचामृताने स्नान घालून घेतलेलं आहे, पण तो व्हिडिओ मोठा होतो यासाठी ते मी दाखवलं नाही। कवड्यावरती देखील हळदी कुंकू, पुष्प, अक्षता वाहून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्या डाव्या हाताला घंटी, उजव्या हाताला दक्षिणावरती शंख ठेवलेला आहे। त्यानंतर महालक्ष्मीच्या व्रताची जी पोती मिळते तर ती पोती देखील आपण हळदी कुंकू, अक्षता, पुष्प वाहून पोतीची देखील पूजा करायची आहे। यानंतर देवीची ओटी भरायची आहे। ओटीमध्ये आपण ब्लाउज पीस घेतलेला आहे। ओटीचं साहित्य जसं की तांदूळ घेतलेले आहेत, खारी, खोबरं, हळकुंड, सुपारी, 1 रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे, सौभाग्यवान ठेवलेलं आहे, एक फळ किंवा फूल देखील ठेवायचं आहे। त्यानंतर ही ओटी देवीला अर्पण करायची। नैवेद्यामध्ये 5 फळांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता। पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे 5 फळांचा नैवेद्य दाखवावा। 5 फळे जर नाही मिळाली तर एकच फळ 5 वेळा ठेवून तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवू शकता। असं केलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर तुम्ही दूध साखरेचा किंवा खिरीचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतं। त्यानंतर धूप ओवाळून घ्यायचं आहे, आरती करायची आहे। आरतीमध्ये आपण पुस्तक जे घेतलेलं असतं त्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावरती महालक्ष्मीची आरती दिलेली आहे, ती पाहून तुम्ही आरती म्हणू शकता। देवीसमोर बसून मनोभावे महालक्ष्मीची कथा म्हणजे कहाणी व महालक्ष्मीचे महात्म्य वाचावे। या पुस्तकामध्ये या कथा दिलेल्या आहेत, ते वाचता येत नसतील, काही अडचण असेल तर दुसऱ्यांकडून वाचून घ्यावी किंवा पुन्हा नैवेद्य दाखवून महालक्ष्मी अष्टकम म्हणावे, पुस्तकामध्ये दिलेलं आहे। त्यानंतर देवीला आपली इच्छा मनामध्ये सांगून निरांजनाने ओवाळून साष्टांग नमस्कार करावा, पूर्ततेसाठी प्रार्थना करावी। सायंकाळी देखील महालक्ष्मीची पूजा आरती करून गोडाधोडाचा नैवेद्य दाखवावा, ग्रोगास काढावा। त्यानंतर लगेचच गाय न मिळाल्यास अर्पण करावा व नंतर गायला खायला घालावा। उद्यापनाच्या दिवशी सुवासिनींना बोलावून त्यांना भोजन व दक्षिणा द्यावी। उद्यापनाच्या माहितीचा सविस्तर व्हिडिओ लवकरच चॅनलवरती येईल। त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी ही पूजा काढायची आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला स्नान करून देवीसमोर दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे। त्यानंतर सर्व पूजेवरती हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यानंतर देवीकडे क्षमा प्रार्थना करायची आहे। हे माता लक्ष्मी, मी मनोभावे तुझी सेवा केलेली आहे, व्रत केलेलं आहे, माझी ही भोळी भाबडी सेवा तू स्वीकार कर, असं आपण देवीला प्रार्थना करायची आहे। माझ्याकडून काही चुकलं असेल किंवा कळत नकळत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा कर, अशी देवीकडे क्षमा प्रार्थना करायची आहे। त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे। अगरबत्ती विझल्यानंतर तुम्ही थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत, त्या अक्षता आपण या सर्व पूजेवरती टाकायच्या आहेत आणि आगमन पुनरागमन असं बोलायचं आहे। त्यानंतर थोड्या वेळानंतर तुम्ही ही पूजा जी आहे तर ती काढू शकता। पूजा लगेच काढू नये, 10 ते 15 मिनिटं थांबावं आणि त्यानंतर आपण ही पूजा काढावी। पूजा काढल्यानंतर कळशातील जे पाणी आहे तर ते संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे। त्यानंतर उरलेलं पाणी तुम्ही तुळस सोडून इतर झाडांना व्हायचं आहे। 5 डाळे आहे तर ते 4 दिशांना ठेवावेत, नाही तर हे डाळे जे आहे तर ते एखाद्या मोठ्या झाडाच्या बुडक्यामध्ये ठेवले तरी सुद्धा चालेल। यानंतर जे नाशवंत वस्तू आहे जसे की
फुले असतील, विड्याची पाने असतील तर ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावे। पूजेमध्ये वापरलेले जे काही आपण तांदूळ आहेत तर ते तांदूळ तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे। 4ही गुरुवार तेच तांदूळ आपल्याला वापरायचे आहे। जो कळशावरती नारळ ठेवलेला होता तो नारळ 4ही गुरुवारी आपल्याला तोच वापरायचा आहे। तुम्हाला तो नारळाला तडा जाईल अशी तुमच्या मनामध्ये शंका असेल तर एखाद्या तांब्यामध्ये किंवा इतर तांब्यामध्ये पाणी भरून त्यावरती नारळ ठेवला तरी तिथं 1 महिनाभर 4ही गुरुवार होईपर्यंत त्या नारळाला तडा जात नाही। अशा प्रकारे तुम्ही देखील नारळ जो आहे तर तो सेव्ह करून ठेवू शकता। ज्या काही देवीच्या मूर्त्या घेतलेल्या असतील त्या मूर्त्या तुम्ही देवघरामध्ये ठेवायच्या आहेत। अशा प्रकारे आपण उत्तर पूजा करायची आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। जय माता लक्ष्मी।